कित्येकदा काय होतं, लोणच्याला बुरशी येते आणि वर्षभर टिकत नाही. त्यासाठी खास टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते आपण बघूया. माझ्या आजीने आणि आईने शिकवलेली ही रेसिपी आहे. विदर्भ स्टाईलमध्ये लोणचं कसं बनवायचं ते झटपट आता बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कैरी. ही 2 किलो मी कैरी घेतलेली आहे आणि पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि आपल्याला कडकच कैरी लागणार आहे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी. आता ही आपण धुवून घेऊया आणि पुसूनसुद्धा घेऊया. आपल्याला एकदम कोरडी करायची आहे. आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर कोरडी करायची. अजिबात पाणी राहता कामा नये याला. अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेऊया. सर्व कैऱ्या मी पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात याला पाणी नाही आहे. तुम्ही थोडा वेळ फॅनमध्ये सुद्धा सुकवू शकता, फॅनखाली. आता कसं बनवायचं ते बघूया. आपण कसं फोडायचं आहे ते. असं अडकिता घेतलेला आहे. याला पावशीसुद्धा म्हणतात. अशा प्रकारे मोठी बाजारात मिळते. माझ्या मिस्टरांकडून फोडून घेणार आहे मी. अशा प्रकारे आपल्याला ही फोडून घ्यायची आहे. असं मधोमध ठेवायची आहे आणि वरतून असं दाबायचं आहे आणि आपल्याला याच्या खापा करून घ्यायच्या आहे. तुम्हाला कितपत छोटी किंवा मोठी करायची आहे याच्या खापा त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी मध्यम आकाराच्या करून घेणार आहे. अशा प्रकारे यामधले कोईसुद्धा छान लागतात. आपल्या लोणच्यामध्ये मुरल्यानंतर एकदम छान लागतात ते कोई. ते सुद्धा मी थोडंसं टाकत असते लोणच्यामध्ये. अशाच प्रकारे सर्व आता मी आंबे फोडून घेणार आहेत. असं त्याला थोडंसं जाडसर असतं आतून, त्यामुळे आपल्याला जमणार नाही. त्यामुळे मिस्टरांकडून फोडून घेतलेले आहे मी सर्व. अशा पद्धतीने सर्व आता खापा करून घ्यायच्या आहेत. सर्व आता याच्या पोळी झालेल्या आहेत तयार, तुम्ही पाहू शकता. आणि या पुसून घ्यायच्या आहे आपल्याला. यावरती जे कचरा वगैरे असेल ते सर्व म्हणजे निघून जाईल आणि आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला कोरड्यासुद्धा करून घ्यायच्या आहे आणि यावरचं कचरासुद्धा पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण या काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व आता मी पुसून घेणार आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ अशा आपल्या या लोणच्याच्या पोळी तयार झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये आता मी काढून घेते आणि तोपर्यंत कोरड्यासुद्धा होतात. साईडला ठेवून देणार आहे मी या. तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावरती साईडला फॅनखाली सुकण्यासाठी सुद्धा ठेवू शकता. आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला कसा बनवायचा ते बघूया. 2 वाट्या मोहरी घेतलेली आहे. घरची मोहरी आहे. 1 छोटी वाटी सोप, 2 चमचे मेथी आणि 1 वाटी धने घेतलेले आहेत आणि 10-12 लवंग, दालचिनीचा तुकडा घेतला आहे थोडासा आणि 5-6 विलायच्या घेतलेल्या आहेत आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहे. आता इकडे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅनमध्ये आपण मोहरी भाजून घेऊया. सर्व आपल्याला साहित्य वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे, कारण प्रत्येकाला भाजायला वेगवेगळा वेळ लागतो. आधी मोहरी भाजून घेऊया. 2 वाटे जी मोहरी घेतलेली आहे आपण ती सर्व भाजायची आहे. मला यामधलं बगदं खूप आवडतं, त्यामुळे मी मोहरीचा वापर जास्त केलेला आहे. खूप टेस्टी लागतं याचं बगदं. मोहरी लवकर भाजते. थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मोहरी जळते. खूप कमी वेळात अशी मोहरी भाजते आपली आणि अशी सतत हलवत राहायचं आहे. आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजते आणि लो फ्लेमवरच मोहरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. लगेच 2 ते 3 मिनिटात कलर चेंज झाला, तुम्ही पाहू शकता. आता एका आपण भांड्यामध्ये ही मोहरी काढून घेऊया थंड होण्यासाठी. एक डिश घेतली आहे मी, त्यामध्ये आता ही काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये आपण सोप टाकून घेऊया घेतलेली आणि धने टाकायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला जास्त भाजायचे नाही. मेथीसुद्धा टाकून द्यायची आहे. जेवढं साहित्य घेतलं ते सर्व साहित्य यामध्ये टाकलेलं आहे मी आणि लो फ्लेमवर थोडंसं आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. अजिबात काळपट करायचं नाही आपल्याला, नाहीतर लोणच्याची चव बदलते. तुम्ही पाहू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे. गॅस अजिबात आपल्याला वाढवायचा नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं भाजलं गेलेलं आहे. यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही. लगेच असं थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सर्व साहित्य आता आपण हे थंड करून घेऊया आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. साहित्य थंड झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता मिक्सरला मी वाटून घेणार आहे. आधी आपण मसाला काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि तो आता बारीक वाटून घेऊया. एकदम बारीक पावडर आपल्याला याची करायची आहे. आपल्याला विकतचा मसाला आणायची गरज नाही. आपण घरच्या घरी छान प्रकारे मसाला तयार करून मस्त लोणचं बनवू शकतो. आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण मोहरीसुद्धा काढून घेणार आहोत. मी आधी अर्धी मोहरी टाकते आणि अर्धी नंतर काढणार आहोत आपण. थोडीशी साईडला ठेवायची आहे अर्धी आपल्याला आणि फिरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक नाही केलेली मी, थोडीशी मोहरी यामध्ये बाकी आहे. अशा प्रकारे एक भांडा आपण असं काढायचं आहे आणि एक भांडा आपल्याला बारीक पावडर करायची आहे. आता ही मी एका डिशमध्ये काढून घेते. ज्यामध्ये मसाला घातला आहे आपण त्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायची आहे
आणि आता राहिलेली आपल्याला मोहरी याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। दुसरी भांडं मी एकदम असं बारीक वाटलेलं आहे। ही अख्खी मोहरी खूप छान लागते मुरल्यानंतर यामध्ये, त्यासाठी मी अख्खी ठेवलेली आहे। यामध्ये काही तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अशीच बारीक पावडर याची करू शकता। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता साईडला ठेवून देऊया आपण आणि लोणच्यामध्ये काय काय टाकायचं ते बघूया। आता हे फोडीसुद्धा छान आपल्या कोरडे झालेले आहेत। यामध्ये आता टाकून घेऊया सर्वात आधी आपण मीठ। 1 वाटी भरून मीठ घेतलेलं आहे मी, ते सर्व यामध्ये आता टाकून देऊया आपण। ज्या वाटीने आपण मोहरी मोजून घेतली त्याच वाटीने 1 वाटी मीठ टाकलेलं आहे आणि छोटी वाटी भरून हळद टाकलेली आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये। तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता। लोणचा एकदम छान लागतं मंडळी, तुम्ही या प्रकारे ट्राय करा। खूप टेस्टी आणि एकदम भन्नाट लागणार लोणचे रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। आता हे मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊया। हे दोन्ही मसाले आपण छान भाजून घेतलेले आहे, त्यामुळे मी गरम तेलात वगैरे टाकणार नाही याला, असंच यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला। छान मी हातानेच मिक्स करते, म्हणजे सर्व बाजूने छान असं हे मसाले लागले जातील। आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। मी लाल तिखट यामध्ये टाकणार नाही, कारण लहान मुलं खात नाहीत, त्यामुळे मी लाल तिखट वापरणारच नाही आहे। तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार थोडं गरम तेलात करून, आणि तेलाचा अजिबात वापर मी यामध्ये करणार नाही आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी मी भाजलेलं थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं होतं मेथी दाणे, सोप, लवंग आणि धने थोडेसे साईडला काढून ठेवलेले होते, ते यामध्ये टाकून दिलेले आहेत। आणि लसणाचा गाठा एक कच्चाच यामध्ये टाकलेला आहे, मुरल्यानंतर छान लागतो यामध्ये। ॲक्च्युली मी हिंग टाकायला विसरले होते, आता आपण टाकूया हिंग। हिंग घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि चमचा तुम्ही बघू शकता, या चमच्याने मोजून टाकते आहे। 1.5 चमचा हिंग टाकलेला आहे आणि आता पुन्हा आपण मिक्स करूया। तुम्ही आधी टाका, मी विसरले होते। आणि छान हे मिक्स झाला पाहिजे यामध्ये, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आताच याला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे, अजिबात तेलाची गरज लागत नाही। आणि आता आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूया। ही बरणी घेतलेली आहे, एकदम स्वच्छ धुतलेली आणि उन्हामध्ये वाळवलेली आहे आणि एकदम कोरडी केलेली आहे। अजिबात पाणी राहता कामा नये या बरणीमध्ये, नाहीतर लोणचं आपलं खराब होतं। आता यामध्ये हे लोणचं आपण भरूया। अशा पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा मंडळी, खूप टेस्टी आणि छान लागतं, एकदम भन्नाट लागतं। आता लोणचं टाकूया या बरणीमध्ये आपण छान, आणि छान मुरू द्यायचं आहे आपल्याला हे। या पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा मंडळी, अजिबात वर्षभर खराब होणार नाही आणि एकदम पारंपरिक पद्धतीने मी तयार केलेलं आहे हे लोणचं। मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे आणि बरणी आपल्याला रोज हलवायची आहे। 2 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवते। यामध्ये छान असं पाणी सुटलेलं आहे मिठाचं, तुम्हाला कॅमेरा जवळ करून दाखवते, तुम्ही पाहू शकता। या पाण्यामुळे छान असं लोणचं आपलं मुरतं आणि टिकायला सुद्धा छान टिकतं। आता एका वाटीमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते, तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे याला। मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे यावर्षी लोणचं करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी। अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी। भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी।